हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशी ही छोट्या साईजची पर्स कशी बनवायची ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, स्टेप बाय स्टेप मी ते सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला। छोट्या साईजची आहे, यात मोठी कशी बनवायची ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। यात साहित्य आपल्याला खूप कमी लागणार आहे, एक लोकर लागणार आहे आणि रिंग लागणार आहे। यात मी इथे माझ्याकडे स्टीलची रिंग होती म्हणून ती रिंग वापरलेली आहे। तुमच्याकडे रिंग नसेल तर मेटलची बांगडी वगैरे वापरली तरीही चालेल। 2 लागणार आहेत आपल्याला इथे आणि सुई आणि कात्री लागणार आहे फक्त। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी ही लाल रंगाची लोकर वापरणार आहे। तुमच्याकडे कोणतेही रंग असतील वापरले तरीही चालेल। आणि ही 10 नंबरची सुई आहे। इथे मी माझ्याकडे ही स्टीलची रिंग आहे ती घेत आहे। तुमच्याकडे ही रिंग नसेल, एखादी बांगडी मेटलची बांगडी असते ती घेतली तरीही चालेल। बांगडीपेक्षा थोडी मोठी साईज आहे याची, ती असेल तरी बांगडीच्या आकाराची असेल तरीही चालेल, छोटी असेल तरीही चालेल आपल्याला। इथे आपण एक गाठ बांधून घेणार आहोत। जिथे जॉईंट असतो तिथे केलं तर सोपं जातं। आणि या बाजूने आपण विणून घेणार आहोत। इथे आपल्याला फक्त या चेनवर पूर्ण रिंगवर आपल्याला इथे मुकेखांब तयार करायचे आहेत। एक चेन तयार करूयात आणि या चेनवर आपल्याला मुकेखांब करून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने या पूर्ण रिंगवर आपल्याला मुकेखांब तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी पूर्ण रिंग भरून मुकेखांब तयार केले। इथे आपल्याला कुठेही मोजून नाही घ्यायचे हे मुकेखांब, कमी जास्त होऊ शकतात। छोटी रिंग घेतली तरी चालणार आहे। तर इथे फक्त हे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं। थोडं क्रॉस होतं तर हे असं व्यवस्थित करून पहिला जो मुकाखांब आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। 1 2 3 चेन आणि पुढच्या चेनवर एक खांब, एक हा 3 चेनचा एक खांब, पुढच्या चेनवर एक खांब आणि तिसऱ्या चेनवर सुद्धा एक खांब करून घ्यायचा आहे। एक चेन तयार करायची आणि खालच्या बाजूची एक चेन सोडून द्यायची आणि पुढच्या चेनवर आपल्याला एक खांब तयार करायचा आहे। एक चेन स्किप केली आणि इथे आपण एक चेन वाढवली आहे। त्यानंतर पुढच्या चेनवर आपल्याला इथे एक खांब, त्यानंतर पुन्हा एक खांब, एक चेन आणि एक चेन सोडून द्यायची आणि पुढच्या चेनवर इथे खांब तयार करून घ्यायचा आहे। एक, त्यानंतर पुढच्या चेनवर म्हणजे 3 खांब आणि एक चेन सोडून द्यायची। अशा पद्धतीने 3 खांबानंतर एक चेन तयार करायची आणि खालच्या बाजूची चेन सोडून द्यायची। 1 2 3 3 खांब आणि एक चेन स्किप करायची। 1 2 3 एक चेन सोडायची आणि पुन्हा इथे एक खांब तयार करायचा। 1 2 3 एक चेन तयार करायची आणि पुन्हा एक चेन सोडून पुढे आणखी 3 खांब तयार करायचे आहेत। जर छोटी रिंग घेतली किंवा बांगडी जर घेणार असाल तर इथे हे खांब कमी केले तरीही चालेल। इथे एक 2 3
इथे आपण मोजून घेणार आहोत 3, 6, 9, 12, 15, 18 आणि 21 असे आपण इथे खांब तयार करून घेतलेले आहेत. 3 खांबानंतर आपण एक एक चेन सोडून दिली. त्यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी 1, 2, 3 चेन इथे 4 चेन तयार करायच्या दुसऱ्या राऊंडसाठी आणि हा जो गॅप आहे एक चेनचा तिथे खांब करायचे. 1, 2, 3 खांब, एक चेन, पुन्हा या 3 चेनच्या गॅपमध्ये 1, 2, 3 खांब, एक चेन आणि प्रत्येक या गॅपमध्ये मी 3-3 खांब असे तयार करून घेते. इथे मी हे सुरुवातीला 4 चेन आणि एक चेनच्या गॅपमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा हे खांब करून घेतले. 3-3 खांब, एक चेन तयार करायची आणि ही जी 1-2 खांब सोडून जो तिसऱ्या चेनमध्ये जो गॅप आहे तिथे आपल्याला एक खांब करून घ्यायचा. एका राऊंडला आपल्याला 3-3 खांब करून घ्यायचे आहेत. 1, 2, 3 खांब, तिसऱ्या राऊंडसाठी 3 चेन आणि ह्या गॅपमध्ये 2 खांब, 1, 2, एक चेन आणि पुन्हा या एक चेनच्या गॅपमध्ये 1, 2, 3 खांब, एक चेन. ह्या इथे पण 1, 2, 3, 4 आणि 5व्या वेळेला आपल्याला इथे 3-3 खांब असे करून घ्यायचे. 2 वेळेला मी इथे करून घेतले 3-3 खांब प्रत्येक वेळेला. 1, 2, 3, 4, 5, 6 वेळेला मी इथे हे 3-3 खांब असे करून घेतले आणि ही जी एक चेन आहे तिथे आपल्याला ह्या गॅपमध्ये एक खांबाच्या ठिकाणी 1, 2, 3. सोपी पद्धत आहे. इथे आपण प्रत्येक ठिकाणी 3-3 खांब केले. इथे दुसऱ्या राऊंडला आपण इथे 4-4 चेन करून एक एक खांब केले. तिसऱ्या राऊंडला प्रत्येक ठिकाणी आपण एक 3-3 खांब असे करून घेतले. चौथ्या राऊंडसाठी आपल्याला 1, 2, 3, 4 चेन तयार करायच्या, टर्न करून घ्यायचं आणि या एक चेनच्या गॅपमध्ये इथे 1, 2, 3. चौथ्या राऊंडसाठी इथे 1 खांब, 3 खांब आणि शेवटपर्यंत इथपर्यंत आपल्याला 3 खांब करायचे आणि या गॅपमध्ये इथे आपल्याला 2 खांबानंतर इथे जो गॅप आहे तिथे 1 खांब करायचा. तर इथे मी हे पूर्ण करून घेते. इथे मी हे असे 2 पॅटर्न तयार करून घेतले आणि एक आपण हे कट करून घेतला होता आणि दुसरं हे अशा पद्धतीने असंच ठेवला मी. इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. इथे मी हे 9 राऊंड तयार केलेले आहे. 9 रो, 9 ओळी तयार करून घेतलेल्या आहेत. याच्यासुद्धा 9 ओळी तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर यापेक्षा मोठी पर्स हवी असेल तर आणखी काही राऊंड वाढवले तरी चालेल. तर इथे काय करायचं, हे जे सुरुवातीला 3 चेन केल्या होत्या आपण त्या तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे खालच्या बाजूच्या, म्हणजे हे जोडलं जाईल. त्यानंतर 1, 2, 3 चेन तयार करायच्या आणि हे जे खांब आहे या 3 खांबानंतर जो गॅप आहे तिथे आणि खालच्या बाजूने सुद्धा 3 खांबानंतर जो गॅप आहे तिथे आपल्याला इथे मुख्य खांबाने जोडायचं आहे. म्हणजे खालची बाजू आणि ही बाजू जोडल्या जाईल. 1, 2, 3 चेन आणि पुन्हा ह्या 3 खांबानंतर हा जो गॅप आहे हा गॅप याच्यासाठीच ठेवला होता आपण इथे जोडण्यासाठी. 3 चेन मुका खांब, 1, 2, 3 चेन आणि इथे आपल्याला पुन्हा मुका खांब करायचा आहे. 3 चेन, 1, 2, 3 चेन आणि इथे या 3 खांबानंतर ही बाजू आणि ही मागची बाजूसुद्धा जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जोडली गेली ही आपली पर्स एका बाजूने. हे जोडल्यानंतर आपल्याला टर्न करून घ्यायचं आणि हे जे 3 चेन आहेत तिथे एक मुका खांब करून घेऊयात आणि इथे आपल्याला काही खांब करायचे आहेत या 3 चेनच्या गॅपमध्येच. 1, 2,
1 2 3 4 5 6 आणि या 3 चेनचा पुढे ज्या चेन आहेत तिथे एक मुकाखांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या या 3 चेन आहेत तिथे पुन्हा खांब करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 हे अशा पद्धतीने हे असं सुंदर पॅटर्न तयार होईल इथे. त्यानंतर इथे ज्या 3 चेन आहेत इथे एक मुकाखांब, एक चेन इथे तयार करून घेऊ इथे गॅपसाठी. या कॉर्नरच्या ठिकाणी एक मुकाखांब करून घेऊया. एक चेन तयार केल्यानंतर आणि इथे 3 चेन 1 2 3 चेन आणि या 3 खांबानंतर जो गॅप आहे खालच्या बाजूने एक चेनचा गॅप दिला होता तिथे आपल्याला पुन्हा आपण याच्या आधीचा राऊंड जो केला तशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. 1 2 3 चेन आणि या 3 चेनच्या 3 खांबानंतर इथे मुकाखांब 1 2 3 प्रत्येक वेळेला 3 चेन आणि एक मुकाखांब 1 2 3 मुकाखांब. तर मी हे कॉर्नरपर्यंत तयार करून घेते. इथे मी ह्या कॉर्नरपर्यंत तयार करून घेतलं. एक चेन तयार करायची आणि ही लवकर कट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे हे जे आपण कॉर्नरमध्ये सोडलं होतं तिथे स्लिप नॉटने जोडून घेणार आहोत. आणि इथे आपल्याला एक चेन मुकाखांब करून घेऊयात इथे आणि खांब तयार करायचे आहेत. जसे आपण इथे 6 खांब केले इथे पुन्हा एक मुकाखांब इथे 6 खांब अशा पद्धतीने मी हे राऊंड पूर्ण तयार करून घेते. इथे मी हे पूर्ण राऊंड तयार करून घेतला. 6 खांब आणि एक मुकाखांब अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण झाला. शेवटी इथे 6 खांब केले आणि इथे एक मुकाखांब करून घ्यायचा आणि एक चेन तयार करून ही जास्तीची जी लोकर आहे थोडं लूप सोडून आपण इथे कट करून घेणार आहोत आणि सुंदर अशी आपली ही पर्स तयार झालेली आहे. इथे आपली ही सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे. छोट्या साईजची पर्स नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ इथे मी जसं सांगितलं होतं छोटी रिंग असेल तर आणखी सुंदर दिसेल छोट्या साईजची आणि मोठी जर पर्स बनवायची असेल तर आणखी काही राऊंड वाढवले तरीही चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.